MHTCET 2026 चं सेकंड अटेम्प्ट च्या बाबतीत हा व्हिडिओ असणार आहे आणि त्यासाठी फक्त 2 दिवसाचा कालावधी सीईटी सेल महाराष्ट्र यांनी दिलेला आहे. तर डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत की सेकंड अटेम्प्ट साठी म्हणजे ज्यांचं मिस आउट झालेलं आहे MHTCETचं रजिस्ट्रेशन त्यांच्यासाठी सीईटी सेलने सेकंड अटेम्प्ट साठी किती वेळ दिलेला आहे, कोणकोणत्या तारखेला रजिस्ट्रेशन करायचं आहे हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑल हे बेल नोटिफिकेशन आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जसे व्हिडिओज अपलोड होत जातील तसे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. कारण MHTCET च्या टेस्ट वगैरे रजिस्ट्रेशन पासून ते इंजिनिअरिंगच्या, फार्मसीच्या, मेडिकलच्या ऍडमिशन्स पर्यंत मी तुम्हाला असंच गायडन्स करत राहणार आहे. असेच कॉलेज विषयी अनेक व्हिडिओज जे आहेत ते या चॅनलवर अपलोड होणार आहेत. म्हणून जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे एक नोटिफिकेशन जे आहे ते सीईटी सेल थ्रू आलेलं आहे. पहा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई हे आजच नोटिफिकेशन आलेलं आहे. 13 तारीख आहे. पहा, रजिस्ट्रेशन फॉर MHTCET PCM PCB CET examination academic year 2026-27. All concerned candidates are hereby informed that concerned candidates म्हणजे ज्यांनी MHTCET फर्स्ट अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, ओके, आणि ज्यांना आता सेकंड अटेम्प्ट साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलंच नव्हतं, काही कारणास्तव त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन मिस झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी पहा. The initial registration process for this examination, including the extended deadline with late fees, has already been concluded. ते पूर्ण झालेलं आहे. ओके. The state CET cell has received numerous requests. स्टेट सीईटी सेल कडे अशा विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या अशा अनेक रिक्वेस्ट, अनेक शिक्षकांच्या सुद्धा रिक्वेस्ट स्टेट सीईटी सेल कडे गेल्या असतील की सेकंड अटेम्प्ट साठी तुम्ही विंडो ओपन केला पाहिजे. ओके. However, the state CET cell has received numerous requests via in-person visits, email and phone calls from candidates who missed the application window. These candidates have requested to open the registration window. म्हणजे ज्यांनी सीईटी साठी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली सीईटी सेलला की सेकंड अटेम्प्टच्या अगोदर रजिस्ट्रेशन विंडो जो आहे नवीन कॅन्डिडेट साठी ओपन करावा, आणि सीईटी सेलने ती रिक्वेस्ट जी आहे ती मान्य केलेली आहे. पहा, इन कन्सिडरेशन ऑफ दिस रिक्वेस्ट इट हॅज बीन डिसाइडेड टू ग्रांट अ 2-day विंडो. लक्षात ठेवा, फक्त 2च दिवसासाठी हा जो विंडो आहे तो ओपन राहणार आहे. ओनली फॉर 2 days. ओनली 2-day विंडो. इथे लक्ष द्या, 2-day विंडो ओपन असणार आहे. 2-day विंडो फॉर रजिस्ट्रेशन विथ लेट फीज फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर द सेकंड अटेम्प्ट ऑफ MHTCET 2026. आता डिटेल्स काय आहेत पहा. नेम ऑफ सीईटी महाराष्ट्र MHTCET PCM PCB CET 2026 सेकंड अटेम्प्ट. कोणता अटेम्प्ट? सेकंड अटेम्प्ट. ओके. विथ ऍडिशनल लेट फीज ऑफ ₹500 फॉर ऑल द कॅटेगरीज. असे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना सेकंड अटेम्प्ट साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना ऍडिशनल ₹500 लेट फीज भरावी लागणार आहे. ओके. आणि स्टार्ट डेट पहा काय आहे, 15 एप्रिल 2026 टू एंड डेट 16 एप्रिल 2026. म्हणजे 15 आणि 16 तारखेला आपण हे सेकंड अटेम्प्ट साठी रजिस्ट्रेशन करू शकतो. टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट त्यांनी दिलेले आहेत की सेकंड अटेम्प्टच्या सीईटी एक्झाम्स ज्या आहेत त्या किती तारखेला होतील, 10 मे टू 16 मे 2026 अशा त्या डेट्स दिलेल्या आहेत. ओके. पुढे पाहूया. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. ड्युरिंग दिस पिरियड कॅन्डिडेट्स कॅन रजिस्टर फॉर सेकंड अटेम्प्ट. मीन्स या 2 दिवसामध्ये
15 एप्रिल आणि 16 एप्रिल या 2 दिवसामध्ये अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं फर्स्ट अटेम्प्ट साठी, सेकंड अटेम्प्ट साठी ज्या विद्यार्थ्यांना MSTCETचं रजिस्ट्रेशन करायचं असेल ते करू शकतात. 15 एप्रिल 16 एप्रिल. ओके, पहा. ड्युरिंग दिस पिरियड कॅन्डिडेट कॅन रजिस्टर फॉर सेकंड अटेम्प्ट इफ दे हॅव मिस्ड द इनिशियल रजिस्ट्रेशन विंडो. कॅन्डिडेट्स ऑलरेडी रजिस्टर फॉर बोथ द अटेम्प्ट. दोन्ही अटेम्प्टला ज्या कॅन्डिडेट्सनी रजिस्टर केलेलं आहे अशा कॅन्डिडेट्सनी, अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पुन्हा करायचं नाहीये. ज्यांनी फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं नाहीये. ओके. कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट एट जनरेटेड देअर अपार आयडी. ज्यांनी अपार आयडी अजूनही जनरेट केले नसतील त्यांनी ते अपार आयडी जनरेट केले पाहिजे थ्रू डिजिलॉकर थ्रू त्यांनी अपार आयडी जनरेट केले पाहिजेत. अजून काय दिलेलं आहे, प्लीज नोट दॅट नो एडिट फॅसिलिटी विल बी अवेलेबल फॉर कॅन्डिडेट्स रजिस्टरिंग ड्युरिंग दिस एक्सटेन्शन पिरियड. या एक्सटेन्शन पिरियड मध्ये जे कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी एडिटिंग फॅसिलिटी नसणार आहे. ओके, ठीक आहे. पुढे, एन्श्युअर ऑल एंटर्ड इन्फॉर्मेशन इज करेक्ट. जी काही असे कॅन्डिडेट जे आता रजिस्ट्रेशन करणार आहे सेकंड अटेम्प्ट साठी त्या कॅन्डिडेट्सने खूप काळजी घेतली पाहिजे. खूप काळजीपूर्वक स्वतःचा जो काही सीईटी रजिस्ट्रेशन सेकंड अटेम्प्ट साठी ते काळजीपूर्वक केलं पाहिजे. ओके, कारण एडिटिंग फॅसिलिटी मिळणार नाहीये. कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू रेग्युलरली विजिट द ऑफिशियल वेबसाईट फॉर फर्दर अपडेट्स, डिटेल शेड्यूल्स अँड एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन. आणि ती वेबसाईट आपल्या सर्वांना माहीत आहे. ती वेबसाईट कोणती आहे, mahaCET.org. तर ही होती आजच्या म्हणजे सेकंड अटेम्प्टच्या बाबतीतची माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कळवा. काही तुमचे डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट्स मध्ये ते विचारा. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. असे विद्यार्थी ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच रजिस्ट्रेशन करा, कारण सीईटीचे यावर्षी 2 अटेम्प्ट आहेत. फर्स्ट अटेम्प्ट आता एक्झामिनेशन चालू आहेत आणि सेकंड अटेम्प्ट जे मे मध्ये होणार आहे. आणि त्या रजिस्ट्रेशन साठीच हा रजिस्ट्रेशन विंडो फक्त 2 दिवसासाठी सीईटी सेलने हा रजिस्ट्रेशन विंडो ओपन ठेवलेला आहे. डेट्स लक्षात ठेवा, 15 एप्रिल अँड 16 एप्रिल. मी इथे थांबतो. धन्यवाद.